काय विशेष तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. तव शौर्याचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, तव तेजातील एक किरण दे, जीवनातला एक चक्षण दे. त्या दीप्तीतून दाही दिशादृत उजळून टाकू, पुसू पानिपत पुन्हा लिहायामुचे भारत व्यास वाल्मिकी येतील धावत. महामंत्र आहे नवे शब्द साधा, जयाच्या स्मृतीने जळेबलेंच बाधा. रे देश अवघा जयाच्या अभावी, शिवाजी जपू राष्ट्रमंत प्रभावी. पुंडरीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. सद्गुरुजोग महाराज की जय. तुम्ही आज पहिल्यांदा आलात, थोडं ठीक आहे, हरकत नाही. त्यामुळे आज प्रतिज्ञा नाही आहे पाठ. आपल्याला प्रतिज्ञा म्हणण्यापेक्षा सुरुवातीचं स्तवन पाठ नाही. उद्याच्याला याच्या अजून प्रति ठेवतो मी आणून, म्हणजे आपल्याला घेता येतील. उद्याच्याला पाठ सकाळी होणार नाही. कारण उद्याच्याला जो आहे ते आपलं जानवे बदलण्याचा कार्यक्रम जो होणार आहे, म्हणजे श्रावणी ज्याला म्हणतो, तो सकल हिंदूंच्या श्रावणीचा कार्यक्रम होणार आहे. सगळ्यांनी अवश्य या. सकाळी 7:30 ते 7:45पर्यंत उपस्थित राहा. 7:45ला आपला कार्यक्रम सुरू होईल. जानवे बदलणे म्हणजे सकल हिंदूंना जानवं हे आवश्यक आहे. कोणचंही धर्मकृत्य करायला जानवं आवश्यक आहे. पूर्वीच्या काळी सगळे वर्ण, स्त्रियासुद्धा जानवं घालत होत्या. दुर्दैवानं आज सगळ्यांना जानव्याचा विसर पडला आहे. याचा अर्थ धर्माचा विसर पडला असा आहे. ते सगळ्यांनी घातलं पाहिजे, कृतीत असलं पाहिजे. धर्माची काही लक्षणं असतात, त्यातला एक भाग आहे. त्यासाठी जानवं असलं पाहिजे. आणि ते घालण्यासाठी उपनयन संस्कार पूर्वी केला जायचा. 2दा, म्हणजे पहिला उपनयन, दुसरं ज्याला आपण सोडमुंज म्हणतो, तो लग्नाच्या आधी करायचा, नंतर विवाह. मुंज करणे म्हणजे शिक्षणाच्या दृष्टीनं वाटचाल करणे. मुंजीचा अर्थ उपनयन असं मुंजेला म्हटलेलं आहे. मुंज ह्याचाही अर्थ काय आहे थोडक्यात सांगेन. उपनयन म्हणजे ज्ञानाचा दुसरा डोळा चालू होणे, किंवा उप म्हणजे ज्याला उप म्हणतो आपण दुय्यम, आणि नयन म्हणजे दृष्टी, डोळे. हे डोळे चर्मचक्षु आहेत, पण ज्ञानचक्षु ज्याला प्राप्त होतात ते गुरुच्या घरी शिक्षण घेतल्यानं होतात. या अर्थाने उपनयन. आता इथून पुढचं तुझं आयुष्य गुरुच्या घरी शिकायला जायचं आहे. ज्याला आपल्या संस्काराच्या पेक्षा अजून जे 4 आश्रम सांगितले आहेत ते ब्रह्मचर्य आश्रम, तो गुरुच्या घरी राहून शिकताय तुम्ही. ते सगळं करतायत आत्ता. गुरुच्या घरी राहायचं आणि शिक्षण घ्यायचं, याला म्हणायचं उपनयन. पहिल्या दिवशी जाणं आणि गुरुपाशी बसून गुरुने त्याला दीक्षा देणं, याला म्हणायचं उपनयन. आणि उपनयनाचा संस्कार जो आहे त्यावेळेस जानवं घातलं जातं. त्यामुळं आपल्याला ते आवश्यक आहे, घातलं पाहिजे. पुढचा सगळा म्हणजे याचा अर्थ उपनयनाच्या संस्कारामध्ये अनेक गोष्टी अंतर्भूत आहेत. त्याला दंडधारण आहे. इथून पुढच्या आयुष्यात तुला काठीनं जीवन जगावं लागेल, कारण हिंडताना फिरताना हातात काठी असली पाहिजे. म्हणून दंड देतात. कमरेला मुंज नावाचं गवत, त्याची मेखला करतात, त्याचं दोरी करतात आणि ती कमरेला बांधतात. आपल्या कमरेला करदोडा असतो ना, त्यातलाच तो प्रकार आहे मेखला. ते बांधायचं, म्हणून त्याला म्हणायचं मुंज. उपनयन, मुंज, व्रतबंध. इथून पुढचं आयुष्य व्रताने बांधलं जाणार आहे. लहानपणीचं आयुष्य संपलं, शैशव संपलं आता, म्हणून व्रतबंध अशी वेगळी नावं आहेत त्याला. आणि त्याचं पहिलं रूप आहे ते जानवं धारण करण्याचं आहे. आणि जानवं धारण केल्यावर ते दरवर्षी खराब होतं, म्हणून बदलायचं असतं. पावसाळ्यानंतरही ते बदलायचं. आता पाऊस संपतो, म्हणून श्रावण महिन्यात त्याला साधारण दिवस दिलेले आहेत. श्रावणाच्या पौर्णिमेला, श्रावणाच्या नागपंचमीच्या दिवसाला आणि ऋषीपंचमीला असे 3-4 मुहूर्त असतात. त्या दिवसाला ते बदललं जातं. जसं जानवं बदलायचं असतं तसं वर्षभर कळत नकळत घडणाऱ्या पातकांपासून मुक्तीसाठी स्नान करायचं आणि ते पातक मुक्ती करायची. त्याहून पुढचा विषय की पहिल्यांदा कोणचंही आपण स्नान करून पातक मुक्ती झालो, आता विषयानं शुद्ध झालो, तर मग पहिलं काय काम करायचं? पहिलं शुद्ध कर्म करायचं, म्हणजे ऋषींचं पूजन करायचं, हवन करायचं आणि गुरुजनांचा आशीर्वाद घ्यायचा, देवाचा आणि गुरुच्या पाया पडायचं. असा साधारण हा सगळा कार्यक्रम असतो. तर हे उद्याच्याला आपण करणार आहोत सगळ्या हिंदूंसाठी. सगळ्यांनी अवश्य या. येताना फक्त आपल्याला आवश्यक आहे ते एक जानवं घेऊन या, बाकी काही आणायची गरज नाही. बाकी सगळे लागणाऱ्या वस्तू ज्या आहेत, जे काय लागतं, तामण, पळी, पेला, पंचपात्र, ते दशविध स्नानाचं साहित्य, तूप, हवनाला लागणारं साहित्य, ते सगळं व्यवस्था केलेली आहे. तुम्ही त्यात पडू नका. जानवंसुद्धा आणून ठेवतो, तुम्ही तेही पण विचार करू नका. मिळतंय कुठं, काय आहे, कुठं हुडकावं, काय करावं, हाही विचार करू नका. पण फक्त का आणा म्हणलं की आपल्यालाही अशी इच्छा असते की एवढं काम चांगलं चाललं आहे, धर्मकृत्य आहे, आपलाही काही यात सहभाग असावा. नुसतं गेलो आणि उपटसुंबासारखं बसून निघून आलं आहे असं असू नये. निदान जानवं तरी आपलं आपण आणावं, हा त्यातला एक भाग आहे. त्यामुळं तो कार्यक्रम उद्याच्याला होणार आहे. सकाळी बरोबर 7:45च्या आत या.
8 वाजता तो सुरू होईल, 9 वाजता तो संपेल. कुकरमुंडी महाराजांच्या मठात हा कार्यक्रम होईल. कालपर्यंत आपण शिवाजी महाराजांच्या चरित्रातले अनेक विषय पाहत होतो. त्यामध्ये शाहिस्तेखानाने चाकणचा किल्ला जिंकण्याचा योजना केली. चाकणचा इतिहास काय आहे, रामायण, महाभारत, त्यानंतरच्या काळात चाकणमध्ये काय काय झालं, चाकणचं अस्तित्व कसं जुनं आहे, या विषयाने विचार करीत होतो. हे करीत असताना शाहिस्तेखानानं चाकणच जिंकायची योजना का केली, त्याच्याही कारणाचा विचार केला. 2-3 कारणं आपण पटकन काल जे विचार केला ते थोडक्यात सांगून टाकतो. पहिलं तर चाकणवरून येणारा जो रस्ता आहे किंवा जो औरंगाबाद, नगर यातून येणारा रस्ता पुण्याकडचा आहे, त्याला हे मधीच एक ठाण आहे ते आडवं आहे, ते त्याला नको आहे. सगळा पुण्याचा मुलूक तो जिंकला आहे त्यांनी, आणि त्यात एकच ठिकाण चाकणचा किल्ला आहे, तो त्याला आडवा येतोय, त्याला ते नको आहे. तिसरं असं, चाकणच्या परिसरात सुबकता सुपीकता चांगली आहे, ती रसद सैन्यासाठी आपल्याला उपयोगी पडेल, वैरण, दाणा, गोटा, धान्य आपल्याला खायला उपयोगी पडेल, म्हणून चाकण त्याला जिंकायचं आहे. आणि नगरवरून येणारी रसद जी आहे, ज्याला औरंगाबाद म्हणून, नगर म्हणून किंवा नाशिक मार्गे येणारी जी त्याची पुण्यातली रसद आहे, त्याला चाकण सोयीचं नाही आहे, अडचणीचं ठरतंय मराठ्यांच्या ताब्यात असणं, म्हणूनही त्याला ते जिंकायचं आहे, सोयीनं जावं सगळ्या विचारानं. आणि म्हणून त्याने चाकणवर हल्ला केला. चाकणमध्ये यावेळेस चाकणचा किल्लाच मुळात लहान आहे, 400 लोक किल्ल्यात राहतील एवढा किल्ला आहे. यावेळेस मराठ्यांचे किल्लेदार फिरंगोजी नरसाळे, शिवाजी महाराजांनी तो जिंकला आणि त्याच्यावरती किल्लेदार नेमले फिरंगोजी नरसाळे. ते किल्ला लढवत आहेत किंवा किल्ल्याचं काम ते पाहत आहेत, आणि किल्ल्यात सुमारे 300 ते 350 लोक आहेत. आणि शाहिस्तेखान पुण्यातून निघाला आणि चाकण जिंकायला गेला तेव्हा त्याच्याबरोबर 20,000 लोक आहेत. लक्षात ठेवा, एका धडाक्यात जाऊ आणि चाकण जिंकू, अशा आशेनं तो पुण्यातून बाहेर पडला. चाकणवर चालून आला, नुसतं चालून आला नाही, लगेच किल्ला जिंकायच्या आशेनं त्यानं हल्लाही केला. पण किल्ल्यातले लोक तयार होते, त्यांचं लक्ष चौफेर होतं, टेहळ्यांनी निरोप दिले. ते जवळ येईपर्यंत थांबले, जोपर्यंत किल्ल्याच्या टप्प्यात लोक येत नाहीत, किल्ल्याच्या सावलीत लोक येत नाहीत, तोपर्यंत ते थांबले. आणि जेव्हा चाकणच्या परिसरात किल्ल्याच्या जवळ लोक आले की किल्लेदाराने आपला ग्रुप दाखवलं. काय केलं, किल्ल्यातून तोफा, बंदुका आणि बाण यांचा मारा करायला सुरुवात केली आणि मोगलांना अडकवलं, थांबवलं. त्याच्यापुढे मोगलांना जाता येईना. पहिला केलेला धडाक्याचा हल्ला शाहिस्तेखानाचा अपयशी झाला आणि शाहिस्तेखानाला निरुपायानं आता चाकणची मोर्चेबंदी करून चाकण जिंकू या आशेनं त्यानं चाकण किल्ल्याला वेढा घातला. पहिला दिवस अयशस्वी झाला. चाकणला त्यांनी वेढा घातला, चाकणची मोर्चेबंदी केली. किल्ल्यावरून होणाऱ्या माऱ्यामुळे आता तो थांबला. मोगली फौजेचा डाव विस्कटला. शाहिस्तेखान आता किल्ल्याला वेढा घालून बसला. किल्ल्याच्या उत्तरेला स्वतः तो, त्याच्या दिमतीला सरदार गिरीधर कुंवर, बिरमदेव, हबश खान, दावाजी हे सरदार त्याच्याबरोबर आहेत. याबरोबर शमशुद्दीन खान, मीर अब्दुल, महबूब दरोगा, सय्यद हसन, उजबेक खान, खुदावंद हबशी, विजय सिंग, सुलतान अली, अरब, अलायार बुखारी हे किल्ल्याच्या पूर्व बाजूला उभे राहिले. किल्ल्याचा दरवाजा याच भागात आहे. काल आपण सांगितलं पूर्वेला किल्ल्याला दरवाजा आहे, तिथे सगळे येऊन थांबले. राव भावसिंग हडा, शरफराज खान, जाधवराव, जौहर खान हा हबशी आहे, हे किल्ल्याच्या दक्षिण बाजूला मोर्चेबंदी लावून उभे राहिले. राजा रायसिंग एकटाच सरदार, तो पश्चिम बाजूला थांबला. म्हणजे चारी बाजूनं कोण कोण उभारले ह्याचा अंदाज येतो. माणसं उभारले म्हणजे नुसते नाही, त्यांच्याबरोबरचं त्यांचं सैन्य, आणि त्यांनी किल्ल्याची चौफेर नाकाबंदी केली. सर्वांनी बंदुकीच्या टप्प्यातून बरेच अंतर लांब असा तळ दिला. किल्ल्यावरून बंदुकीचा मारा जिथं येणार नाही अशा भागात ते जाऊन आपले आपले तळ देऊन उभे राहिले. किल्ल्याच्या चारही बाजूला आता मोगली फौजेचा वेढा पडला. आता किल्ला लढायला सुरू झाला. मोगलांकडून शाहिस्तेखानाचा असा समज आहे की आज नाहीतर उद्या, 2 दिवस जास्त उशीर, आतले लोक किती लढतील, काय करतील, एवढीशी तर किल्ला आहे, काय आहे त्यात. समजा लढलेच तर अन्न संपल्यावर तरी शरण येतील ना आतनं. आत कुठून जाणार नवीन अन्न, आतलं संपल्यावर शरण येतील. वेढ्याचा दुसरा दिवस उजाडला. दुसऱ्या दिवशी सुरू झालं. किल्ल्याच्या नजीक जाऊन तटावर मारा करण्याचा प्रयत्न यावेळी खानाने केला किंवा करायचं जरूर आहे.
पण किल्ल्यावरून तटावरून बाण आणि बंदुकीच्या गोळ्या ठो ठो अशा सुटायच्या की जवळ काही किल्ल्याच्या जाता येईना. अचूक सुटायच्या. अचूक म्हणजे वरून आलेली गोळी बिनाकामाची जाणार नाही, माणसाचा वेधच घेणार, जायबंदी करणार, छातीत घुसेल, पोटात घुसेल, डोक्यात घुसेल. काय नेमबाज असतील पहा शिवाजी महाराजांचे लोक. बाण आलेला माणूस जायबंदी करून जखमी करूनच सोडणार, कदाचित प्राणही घेणार. लांबून असं तर तटाजवळ कसं जाता येईल? तटाजवळ जाता येईना. थांबून राहायला लागली पाळी. मग मग पर्याय उभा केला. काय पर्याय उभा केला? जसं तिकडून तट आहे, उंची आहे, तसं आपल्याकडेही काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे काय? धमधमे उभे करायचे, म्हणजे मातीचे ढिगारे घालायचे किंवा लाकडाचे आपण शेतात हे बांधतो का नाही माचाड, तशा अर्थानं उभं करायचं, त्याला धमधमे उभं आणायचं. ते उभे केले, त्याच्यावर सैनिक उभे राहायला लागले. पुढं फळ्याचा कोट केला त्यांच्यासाठी, म्हणजे फळ्या आडव्या लावून त्याला बंदिस्त केलं. त्या फळ्याच्या आड उभं राहून गोळ्या मारायच्या, तोफा त्याच्यावरून मारायसाठी प्रयत्न करायला लागले, बंदुका मारायला लागले. किल्ल्यातील मराठ्यांनी दारूचे मोठे मोठे बाण मोगलावर सोडायला सुरुवात केली. नुसते बाण नाही, पेटते बाण. त्याला दारू भरायची, बाण टाकायचा, जिथं जाईल तिथं फुटला की 2-5 माणसं तिथं जायबंदी व्हायची. 2, 5, 10 काय त्याची ताकद जेवढी आहे त्याप्रमाणे असं काम सुरू झालं. मोगल अगदी हैराण झाले. मोर्चे काही ठरेनात. मोर्चा उभा केला. मोर्चा म्हणतो म्हणजे मचाड म्हणू आपण त्याला, लगेच लक्षात येतं. मोर्चा म्हणल्यावर लक्षात. मचाड उभं केलं की मराठ्यांचा असा काही बाण यायचा, असा काही गोळा यायचा तोफाचा किंवा बाणाचा की त्याचा पाय मोडायचा आणि ती मोर्चा पडला की गोंधळ सगळा. मोर्चे उभे राहिनात, लोकांना काही काम करता येईना. धारिष्ट्य करून मोगली हाशम पुढे जात होते, गोळ्या झाडीत होते, पण उलटा परिणाम व्हायचा. काय व्हायचं? वरून गोळ्या यायच्या, वरून बाण यायचे आणि त्यांचे मारे अचूक व्हायचे. तटाच्या आडून जंग्यातून मराठी बाण मारायचे, मराठी गोळ्या मारायचे. मराठी अगदी सुखरूप राहत होते, तटाच्या आत होते. प्रत्येक तटाला, किल्ल्याला तट असतो माहिती आहे, दगडी भिंत असते आणि त्या तटाला वरच्या बाजूला अशा गोल गोल कमानी असतात भिंतीवर, आणि त्या कमानीच्या मध्ये फट असते, छिद्र असतं मोठंच्या मोठं. त्या छिद्रातून आतून माणूस गोळी घालतो, पण माणूस दिसत नाही. बाहेरची गोळी कारिगर होती, कुठं घातलाय ते नेम बरोबर साधता येतो, पण माणूस दिसत नाही. त्यामुळे बाहेरून मारलेलं भिंतीवर आदळून संपायचा दारू आणि आतून मात्र बरोबर काम व्हायचं. खानाने नाकेबंदी किल्ल्याची केली, पण आतल्या माणसाला त्याला काही करता येईना. किल्ल्यात चोरून मारूनही जाता येणार नाही एवढी सुद्धा जागा ठेवली त्यानं. जागा ठेवली नाही, जागा फट ठेवली नाही, कोणालाही किल्ल्यात जाता येणार नाही अशी व्यवस्था केली. किल्ल्यातून माणूस बाहेर येणार नाही अशी व्यवस्था केली. खानाची आता पक्की खात्री व्हायला लागली की आज नाही तर उद्या धान्य संपल्यावर तरी शरण येतील. आतले लोक काय सोडतात काय? दारुगोळा संपल्यावर तरी शरण येतील. लढायला बाहेर कुठले येणार? धान्य संपलं पाहिजे किंवा दारू संपली पाहिजे, आतली रसद संपली पाहिजे, बाण बंदुका कशा उडणार? मग वाळूवर पडलेले मासे जसे तडफड करतात तसे हे मराठी तडफड करतील आणि त्यावेळेस आपण किल्ला जिंकू. खानाचा भरोसा होता, पण एवढा वेळ वाट पाहायला त्याला आधाशी झाला होता, अधीर झाला होता, वेळ नव्हता. चटपट झालं पाहिजे वाटत होतं. एक एक दिवस पलटायला लागला. सगळे प्रयत्न करूनही मराठी जवळ येऊ देणार. एक दिवस गेला, पहिला दिवस फेल, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला, चौथा दिवस गेला, 5वा दिवस गेला. 5 दिवस खान लहानशा 300 लोकांच्या गडीबरोबर झुंज घेतोय 20,000 लोकांशी. कसं लढत असतील विचार करण्यासारखा विचार आहे. मावळ्यांनी जणू मोगलांची टवाळी चालू केली. मोगलं दिवसा ढवळ्या 10-20 पावलं निर्धास्त पुढे येत, तोपर्यंत शांत बसायचे. आणि तेवढे पुढे आले की त्यांना वाटायचं थोडं थोडं पुढे गेलंय, जिंकलं आता. आणि वरून एक तो पुढे आली की परत 50 पावलं मागं जायची. धाड 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 तोफा उडायच्या, पुन्हा मागं. प्रत्येक मावळा खानाच्या फौजेकडे पाही आणि खान मात्र अस्वस्थ होई. दिसत होतं ना जवळजवळून, माणसं हसतायत आपल्याला असं वाटायला लागलं त्याला. तटावर उभारले आहेत, दिसतायत, पण मारता येत नाही. आणि इकडं महाराज पन्हाळ्यावर अडकलेत. सिद्धी जोहरनं पन्हाळ्याला वेढा दिलाय. तिथून ते बाहेर सुटण्यासाठी तेही मनात चरफड करतायत, केव्हा तरी सुटलं पाहिजे. इकडं मराठी अडकलेत, शिवाजी महाराजांचे लोक अडकलेत, सिद्धी
शिवाजी महाराज अडकले, सिद्धी जोहर त्याला वेढा घालून बसलाय आणि तिकडं मराठे अडकलेले आहेत चाकडमध्ये आत. बाहेर त्याला शाहिस्तेखान वेढा घालून बसलाय. शाहिस्तेखानाची अस्वस्थता वाढत चालली आहे. 5 दिवस संपले, असेच 10 दिवस गेले. मावळ्यांच्या आता अंगवळणी पडलं. रोजच स्मशानातला डोंब असतो त्याला काय जळणाऱ्या प्रेताचं काही वाटत नसतं, तसं मावळ्यांना झालं. युद्ध रोजचंच आहे, काय त्यात अंगवळणी पडलं. गेले 10 दिवस शाहिस्तेखानाने खंडोन गणती म्हणजे खंडीच्या खंडी की आजच्या भाषेत किलोपेक्षा किलोचं क्विंटल आणि टन असा विचार करतो आपण. त्यावेळेस खंडी होती, शेरभर मणभर आणि खंडीभर. खंडोन गणती दारुगोळा उडवला, पण धुराशिवाय काहीही झालं नाही. किल्ल्याची तटबंदी पडली नाही आणि मावळेही जायबंदी झाली नाही. किल्ला आहे तसा होता भक्कम. मुठभर मातीसुद्धा किल्ल्याची ढळून पडली नव्हती. काय वाटत असेल शाहिस्तेखानाला, काय हे कसं काय, कसं लढतात लोक, कसे युद्धाला उभे राहतात त्याला माहीतही नाही, पण अंदाज आहे की लोक किती असतील आत. हे झालं दिवसाचं. रात्र झाली की फौज सुस्त होई. आता रात्रीचं आहे, आता काय होत असते, मोर्चावरचे लोक आहेत ते जागी राहत, अलटून पलटून रात्रीच्या प्रहरात मोर्चे बदलतात, पहारे बदलतात. लोकांनी बदलायचं तेवढंच, म्हणजे कुणी आतून बाहेर जाऊ नये, बाहेरून आत येऊ नये, रसद जाऊ नये, अमकं होऊ नये, तमकं होऊ नये, सगळ्या व्यवस्था. पण बाकीचे लोक सुस्त होतात, झोपतात रात्रीच्या वेळी. आणि रात्र झाली की मराठ्यांना उजेडल्यासारखं व्हायचं. काय करायचं, हळूच दार उघडायचं आणि मराठ्यांची तुकडी, आता आत माणसं किती येतो 300 350 जास्तीत जास्त, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि त्यातले काही जण बाहेर यायचे, किती 5 50 25 काहीतरी तेवढ्यात यायचे, लपतछपत यायचे आणि मोगलाई छावणीवर हल्ला करायचे, धुमाकूळ घालायचे. जेवढं साधल तेवढं साधायचं आणि मोगल झोपेत निम्मे अर्धे गळाठून जायचे, गाबडून गायचे, गडबडून जायचे. झोपेतून सावरेपर्यंत निम्मे मरायचे, झोपेतून उठायचे आतच, केव्हा मेलो कळायचंच नाही म्हणल्यासारखं. आणि जावरले, युद्धाला उभे राहिले लढाईसाठी. मराठी अंगावर आलेत म्हणून तलवार बिलवार सावरून अंगावर चालले. मोगलाचा जोर वाढला की मराठी पळून किल्ल्यात पळून जायचे. म्हणजे अनेक अर्थाने मराठी त्यांना परास्त करायला लागले, त्रास द्यायला लागले. मोगली शिपाई खडबडून धावायला लागले. मराठ्यांचा पाठलाग करून किल्ल्याकडे निघाले की मग मराठी किल्ल्यात लपून बसलेले असायचे आणि तटावरचे मराठी गोळ्या सोडायचे. पुन्हा अडचण, पुन्हा तटाच्या ठराविक टप्प्याच्या पुढं तटापर्यंत जाता यायचं नाही. 10 दिवस गेले, 15 दिवस गेले, मराठी वरून लढतायत आणि खालून मोगल त्यांच्याशी भांडतायत. हाताला यश शून्य, काहीही नाही, काहीही नाही. खानाने शिकस्त चालवली, पराकाष्ठा केली. बसा बसा. तोफा डागून डागून, आग ओकून ओकून तोफा पार लाल झाले. तोफेचं असं आहे तंत्र, आता सारखं नाही. तोफ आता सुद्धा लष्करी शिस्तीतली जी आहे त्याला वेळ लागतो. वेळ लागतो म्हणजे उडवायला वेळ लागतो. पहिला दारुगोळा उडला की तोफ थोडी गार व्हावं लागायची पूर्वीच्या काळी आणि मग दुसरी भरायची. आता नुसतं वर ते घातलं की धाडाक्कन उडकतंय किंवा मागून प्रेशर लावली धड 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 सुटते टार्गेट लावून. आता थोडं सोपं आहे, त्या काळी तसं नव्हतं. एक तोफ उडवायची म्हणजे त्याला 2-2.5 तास झट्या झोंब्या घ्याव्या लागतात. कारण पहिली तोफ भरायची, त्याला प्रेशर लावायचं, मग बत्ती लावायची. तोफ उडाली की दुसऱ्यांदा उडवायसाठी ती गार व्हायला पाहिजे. गरममध्ये दारू घातली उडल ना, तेच माणसं दारूचं तोफ उडवणारे मजायबंदी होतील. म्हणून ती उडण्यासाठी व्यवस्था गार करायची. गार झाल्यावर परत त्याला साफ करायचं, आत काही राहू नये म्हणून घाण. आणि तोफ साफ झाली की मग पुन्हा दारू भरायची. या सगळ्या गोष्टीला वेळ जातो. पानिपतच्या युद्धामध्ये मराठ्यांनी एक तोफ एका दिवसात 11 वेळा उडवली. लक्षात ठेवा, दिवसभरच्या युद्धात किती वेळा उडवली? 11 वेळा. म्हणून त्या तोफखान्याच्या प्रमुखाचा अब्दालीनं सत्कार केला. एक तोफ 11 वेळा उडवली, तुझं कौतुक आहे. मराठ्यांनी. लक्षात ठेवा.
एवढं सोपं नाही तोफ उडवणं. आणि खान रोज तोफा उडवतोय. तोफा उडवून उडवून दारूच्या धुरानं सगळं तर होतं, तसं तोफालाही येतं ना. ते लाल झाल्या तोफा. चाकणची रग अजून वाढतच होती. खानाची बाहेरून वाढत होती आणि आतून मराठ्यांची. किती दिवस गंमत करायची, मराठी तयारीत असल्यासारखे आहेत. 15 दिवस उलटले, अजून मराठी लढत आहेत. खानाला असं वाटलं होतं, त्यांनी जेव्हा माणसं बोलवली सगळी आपली, ही गडी जिंकायची आहे, आता मोर्चे लावून बसलोय, किती वेळात घेऊ. त्यानं सांगितलं 1 दिवसात. 15 दिवस पलटले, अजून काही झालं नाही किल्ल्याला. माती सुद्धा ढळली नाही किल्ल्याची. आज न उद्या मावळ्यांची खात्री होती आतून. बाहेरून यांची खात्री होती की लगेच किल्ला जिंकू, पण अयशस्वी झाली. पण आतून मावळ्यांना खात्री होती, आज न उद्या महाराज सुटतील, पन्हाळगडावरून सुटतील आणि आपल्याला मदत करतील. आशा कशा आहेत पहा. महाराजांची आशा आहे, नेताजी पालकर आपल्याला सोडण्यासाठी प्रयत्नशील राहील. नेताजीचा पराभव झाला, आला सोडायला आला, पण पराभव झाला. मावळ्यांना खात्री आहे, महाराज आपल्याला कुमक पाठवतील. फिरंगोजी आणि वरचे 300 लोक ती खात्री धरून बसतायत, कुमक पाठवतील. असंच पुरंदरावरती सुद्धा जेव्हा मुरारबाजीचं आणि दिलेर खानाचं युद्ध झालंय ना पुढं 1664, 63, 64, त्यावेळी वरच्या किल्ल्यात लोक कमी आहेत, खाली जास्त आहेत. अशीच लढाई चालू आहे. आज घेतो, एका दिवसात घेतो म्हणणारे किल्ले असेच महिने महिने लढत बसले आहेत. आणि आतमध्ये युद्धसामुग्री कमी आहे. मावळ्यांना आशा आहे महाराज आपली युद्धसामुग्री पूर्ती करणार. मी 2-3 उदाहरणं एकामागं. काय होतं, थोडा पुढचा विषय जातो पण ते कळून जातं. ते जेव्हा निघेल तेव्हा तुम्हाला परत सांगत बसायला आहेच, पण कळून जातं. काय आहे, शिवाजी महाराजांना वार्ता कळाली की पुरंदरावर रसद कमी आहे, म्हणजे दारूगोळा कमी आहे. आणि शिवाजी महाराजांनी आपली माणसं दारूगोळा घेऊन किल्ल्यावर पाठवली. पहा बरं का माणसं कशी आहेत. चोर वाटेने पुरंदरावर हे लोक चढून गेले आणि किल्लेदाराला दारू दिली, उडवायची दारू. कशी नेली असेल. दारूगोळा म्हणजे काही असं खिशात न्यायसारखा विषय नाही, भरपूर पाहिजे. प्रत्येकाने एक बोचकं घेऊन डोक्यावर तरी घेऊन जावं लागेल ना. तो जंगलातनं जायचं, डोंगरातनं जायचं, चोर वाटेनं वर जायचं, चढून जायचं. आणि चढून जाताना काय मोगल वेढा घालून बसलेले थांबणार आहेत काय. ते पकडतील, पकडलं तर मारतील, ठोकतील, गोळ्या घालतील. नुसतं तेवढ्यानं भागणार नाही. समजा आपण चाललोय तर लांबून गोळी मारतील, आणि गोळी मारली तर मृत्यू. डोक्यावर दारू आहे, ती फुटली की मृत्यू, सगळ्या अंगानं मृत्यू. तरी हे लोक घेऊन जातात. शिवाजी महाराजांचं कौशल्य, कौतुक. तसंच मावळ्यांचं कौतुक. कसं काय, महाराजांनी सांगितलं दारू न्या, दारू न्या, बाकीचं काय माहीत नाही. नेली, किल्ल्यावर दिली. तेवढ्यानं संपत नाही, ते किल्ल्यातच राहिले लोक. म्हणजे किल्ल्यात राहून परत काय करायचं, परत लढायचं. सगळ्या अर्थानं मृत्यू. खिशात घेऊन फिरत होते सारखं. नाणे पैसे खिशात घेतो तसं शिवाजी महाराजांचे लोक मृत्यू बरोबर घेऊन फिरत होते. पुढे येणार आहे हा विषय आपल्याला. हे शिवाजी महाराजांच्यावर भरोसा किती आहे लोकांचा. राजा माझा असा आहे की मला हे कमी आहे तर पूर्त करेल. इथं आत्ता तो विश्वास आहे. पुढं सांगतो, शिवाजी महाराजांच्या पश्चात संभाजी महाराजांनी फोंड्याचा किल्ला, पोर्तुगीजांनी त्याला वेढा घातला. आणि संभाजी महाराजाला बातमी कळाली की फोंड्यात लोक कमी आहेत, युद्ध कसं करावं. कमी युद्ध लोकांशी फोंडा जिंकणं म्हणजे आपल्या ताब्यात ठेवणं अवघड आहे. संभाजी महाराज फोंड्यावर चालून गेले, पोर्तुगीजावर. आत मराठ्यांचा किल्लेदार, किल्ला मराठ्यांच्या ताब्यात. आतली रसद कमी आहे, माणसं कमी आहेत. म्हणून संभाजी महाराज बाहेर घातलेल्या पोर्तुगीजाच्या वेढ्यावर तुटून पडले. तुटून पडले नुसतं नाही, वेढा फोडला, दार उघडलं आणि किल्ल्यात 800 माणसं घातली. आणि संभाजी महाराज पुन्हा निघून गेले. कसलं हे, कसला पराक्रम आहे. जगाच्या इतिहासात असं उदाहरण नाही. संभाजी महाराजासारखं नाही, शिवाजी महाराजासारखं नाही. किल्ल्यात रसद चोरून पुरवठा करणं सोपी गोष्ट नाही. संभाजी महाराजांचं काम विलक्षण आहे, सोपं नाही. माणसं मरायलाच चाललेत. लढाईला जायचं म्हटलं तर आईबाप सोडत नाहीत पोराला. हो, लढाईला जाऊ द्या, गल्लीत मारामारी चालली तर घरात बस म्हणतात, बाहेर जाऊ नको. साप निघाला तर पोराला दापून ठेवते आई, बस बस, उगं ते सापाच्या भानगडीत पडू नको, बघायला सुद्धा जाऊ नको, आला अंगावर म्हणजे. शिवाजी महाराजांचे लोक कसे आहेत, रसद म्हणून जातात, लढायला जातात. जाताना मेलं तरी विषय विचार करीत नाहीत. किल्ल्यात जाऊन पुन्हा लढायचं आहे, किती दिवस लढायचं आहे माहीत नाही, मरेपर्यंत लढायचं आहे एकच माहिती आहे, किंवा विजय होईपर्यंत लढायचं आहे, तरी किल्ल्यात जातात. लोकांचा विश्वास कसा आहे शिवाजी महाराजांवर, आणि शिवाजी महाराजांचा विश्वास त्यांच्या सैन्यावर कसा आहे.
इथं तोच विश्वास आहे. फिरंगोजी नरसाळा आहे आणि त्याच्या लोकांना वाटते की आपल्यापाशी कमी आहे रसद. महाराज 100% पन्हाळ्यात अडकलेत, नाही तर आली असती. सुटले की आपल्याला रसद देणार, महाराज आपला पुरवठा करणार, येणार. आज न उद्या आपली ही आशा इच्छा पुरी करणार. महाराज तिकडे वेळा लढवत आहेत शाहिस्तेखान सिद्दी जोहर बरोबर, आम्ही इकडे लढू. कुठपर्यंत? जो पाव तर आमचे महाराज पन्हाळगडाच्या त्या बळजोर सिद्धीशी लढतायत, तोवर आम्ही या चाकण 84च्या चाकणच्या किल्ल्यात लढून शाहिस्तेखानाशी संघर्ष करू, थांबत नाही. तोपर्यंत खानाला पुढे येऊ देत नाही. किती मिशीच्या केस एवढं सुद्धा पुढे येऊ देत नाही. विशिष्ट लक्ष्मण रेषा म्हणल्यासारखं त्याच्या पुढे काही खानाला येऊ देणार. तिथंच खान. खरोखर मराठ्यांची चिवट म्हणजे प्रवृत्ती जी आहे युद्धाची, मी त्याच्याबद्दल ह्युआन शांगनं जे लिहून ठेवलंय मागं, ते सांगतो. मागं पण बोललंय, हे मराठे चिवट आहेत, पळकट आहेत. हे दिल्ले घेतले अशी भाषा बोलतात, पण हे भांडकुदळ आहेत. त्यांनी लिहून ठेवलंय मागं जुन्या काळात. चीनचा प्रवासी या महाराष्ट्रात येऊन फिरून गेला, अभ्यास करून गेला आणि त्यानं लिहून ठेवलं मराठी कसे आहेत, भांडकुदळ आहेत. भांडकुदळ म्हणजे अशी, काही युद्ध साहित्य नसताना 15 दिवस लढतायत. आता ते पुढं किती लढले खूप मोठं गणित आहे. आपण 15 दिवसावर आलो आहे. अस्वस्थता वाढत चालली आहे. खानाची अस्वस्थता. किती दिवस असंच, किती दिवस लढायचं, हे त्याची अस्वस्थता आहे. किल्ल्यातल्या चिवटपणाची त्याला पावली जाण यायला लागली. मराठी म्हणजे वेगळे आहेत, हे काही सोपं काम नाही. त्याला काही गोष्टी, ह्या गोष्टी सहन होत नव्हत्या. आणि पण काय करणार, आता पावसाळा आला. पावसाळ्याच्यासाठी युद्धाची तयारी. तिकडं सिद्दी जोहर घालून बसलाय पावसाळ्यासाठी झाप. इकडं आता शाहिस्तेखान पावसाळ्याची तयारी करायला लागला. चाकणच्या किल्ल्यात घुसण्यासाठी काय करावं त्याला काही सुचेना. आणि इकडं शिवाजी महाराजांच्या डोक्यात पन्हाळ्यातून बाहेर सुटण्यासाठी काय युक्ती करावी तेच काहूर चाललेला आहे. सिद्दी जोहर आणि फाजलनं अशी काही मगरमिठी घातली आहे की यातून बाहेर पडणं अवघड व्हायला लागलं आहे दिवसेंदिवस. पावसाळा येईल वाटलं, पण पावसाळ्याच्या अर्थानं यांनी युद्धाची तयारी करून ठेवली. यांनी मोर्चेबंदी केली, पावसासाठी शाकारणी केली, खालून पाणी वाहून जाईल असे मोर्चे उभे केले. नेताजी पालकर येतील, वेढा फोडतील वाटलं, आले, पण अपयश झालं. काय करावं? असा इतर वेळ असता तर गड त्यांच्या बाला दिला नसता. एकेका किल्ल्याचं उदाहरण मागच सांगितलं. 6-6 वर्ष एक किल्ला लढला, 5-5 वर्ष एक किल्ला लढला. रामशेजचा किल्ला शिवाजी महाराजांच्या नंतर लढला. संभाजीराजांच्या काळात सुमारे 4 वर्षापेक्षा जास्त काळ. रामशेजमध्ये त्यावेळी साहित्य नव्हतं, युद्धाच्या तोफा नव्हत्या, दारू नव्हती, होती पण तुरळक होती, थोडीशी होती. लाकडाच्या तोफा केल्या त्यांनी किल्ल्यावर. काय माणसं आहे तो. आणि उडवलं काय, दारू थोडी आहे पण बाकीचं साहित्य आहे ते चामडं गडावर होतं, खूप चामडं होतं रामशेजवर, आणि चामडं तोफेत घालून उडवलं. काय माणसं आहेत ना विलक्षण, कल्पना सुद्धा करणं शक्य नाही. कसं काय वर्षानुवर्ष लढतात. इथं तेच चालू आहे. खाली काय पन्हाळ्यात किंवा वर चाकणात काय. चाकणचा वेढा इकडं खान नेटानं चालवतोय आणि तिकडं सिद्धी पन्हाळ्याचा वेढा नेटानं चालवतोय. युद्धाची सगळीकडे तयारी आहे. महाराज सुटण्याचा विचार करतायत आणि इकडं शाहिस्तेखान हा किल्ला जिंकण्याचा विचार करतोय. महाराजांकडून कुमक येईल यासाठी चाकणचे डोळे पन्हाळ्याकडे लागलेले आहेत. पण कशी कुमक पाठवावी, सिद्धीनं लावलेले चौक्या पहारे इतके कडक कोट आहेत, 35,000ची फौज वेढा घालून बसली आहे की आतून बाहेरून आत मुंगी सुद्धा जाता येत नाही. काय करावं. खरं तर स्वराज्यात सामील झालेल्या प्रत्येक शिलेदाराची एवढी परीक्षा चालू आहे. म्हणजे तुमची आमची परीक्षा वर्षातून एकदा होते. शाळेची परीक्षा असते ती एकदा होते, ती सुद्धा 6 दिवस 5 दिवस पेपर आहेत तेवढंच. त्यानंतर परीक्षा झाली की चैन करावं वाटते आपल्याला. पण इथं रोज परीक्षा आहे, सोपं नाही. परीक्षा सुद्धा कशी
मृत्यूच्या ओठावरचा रोजचा वास. यमाबरोबर रोज खेळणं खेळल्यासारखं खेळतायत. कधी तो ओठावरून जीभ फिरवेल आणि आत घेईल सांगता येत नाही, अशी परिस्थिती आहे. सगळ्यांचा मुक्काम जणू मृत्यूच्या ओठावर आहे. नाश ठरलेला आहे. पण रणांगण आणि युद्ध मरले की हे व्हायचंच, त्याचं काय वेगळं वाटत नाही. मराठ्यांची पोरं आम्ही भिणार नाही मरणाला, कुणी शाहीर सांगून गेला दिमाग खाऊ घ्या विश्वाला, अशा पद्धतीनं तो विचार आहे. सोपं नाही हे. या शिलेदारांचं दुसराही विचार करा. यांची बायका पोरं घरात आहेत आणि ते जिथं घरात आहेत त्याच्यावर शाहिस्तेखानाच्या फौजा गावच्या गाव उद्ध्वस्त करीत चाललायत. कसं कसं वाटत असेल हो. इथं राहावं तरी मृत्यू आहे, इथनं सोडून घरी जावं तिथंही मृत्यू आहे, तिथंही शाहिस्तेखान त्रास देतोय. बायका पोरं ते तरी कुठं सुखात आहेत. आपण सीमेवर लढतोय, युद्धार्थ आहेत, पण निदान घरचे लोक तरी सुरक्षित आहेत. आता ही परिस्थिती तशी नाही आहे. घरातल्या लोकांवरही नांगर फिरतोय, घरातल्या लोकांनाही धरून पकडून नेलं जात आहे, मारलं जात आहे, त्याचाही भरोसा नाही. कठीण कठीण. कारण या काळी केदारजी खोपडे जे आदिलशहाला जाऊन मिळाले होते, परवा आपण त्यांचा विचार केला, जे आदिलशहाला जाऊन मिळाले होते, या केदारजी खोपड्याला आदिलशहानं पत्र लिहिलं. काय लिहिलं? गनिमाच्या निस्बतीचे म्हणजे त्यांच्याकडे असणारे कामातले लोक, शिवाजीच्या पदरचे लोक जे आहेत ते जागोजागी असतील त्यास दस्त करून हुजूर पाठवा. दस्त करून म्हणजे त्यांना बंदी करा, आमच्याकडे पाठवून द्या. त्यांच्या ज्या काही चीज वस्तू असतील त्या लुटून जाळून खुशाल साफ करा, लुटून टाका. म्हणजे कसं काय जगावं? शिवाजी महाराजांच्या लष्करात जाणं सोपं नाही. जसं तुकोबाराय म्हणतात, भक्ती ही तो सुळावरची पोळी, सोपी नाही भक्ती करणं. तसं शिवाजी महाराजांच्या राज्यात स्वराज्यात राहून राष्ट्रनिष्ठा प्रकट करणं सोपं नाही. आता म्हणायला सोपं आहे, छत्रपती शिवाजी महाराज की जय, काही अडचण नाही. त्यावेळेस तू शिवाजीचा आहे ना, चला उचला, जाऊ द्या. कुठं जायचं आहे? मृत्यूकडं, दुसरं काही वाटच नाही. स्वराज्याचा शिपाई होणं इतकं महाग आहे, इतकं कठीण आहे, सोपं नाही. सिद्धी यावेळी पन्हाळ्यात असताना अजून एक गोष्ट केली. काय केलं? पन्हाळ्याला स्वतः मोर्चे लावून बसला, सगळा पन्हाळा बंदोबस्त केला आणि ते दोघं जण जे आले होते सिद्धीकडं, जसवंतराव पालवणीकर आणि शृंगारपूरचे सूर्यराव सुर्वे, यांना त्याने विशाळगडाकडे पाठवून दिलं. हाही किल्ला जिंकायचा, याला मोर्चे लावून बसा. विशाळगडचा विस्तार फार प्रचंड आहे, फार मोठा आहे. जर जायल पाहाल तर आता लक्षात येईल, किल्ला एका दिवसात फिरा एवढा लहान नाही, प्रचंड विस्तार आहे. एक बाजू कोकणात आहे, दुसरी बाजू देशावर आहे, म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात आहे. दुसऱ्या बाजूने उतरलं की कोकणच. आणि एवढा प्रचंड आहे की गडावर एक तळ आहे, सुमारे 200 एकराचं तळ आहे. त्याच्यात पावसाचं पाणी साठलं की त्याच्या तळ्यातलं पाणी घेऊन शेती करता येते आणि मग वर्षानुवर्ष राहता येतं. एवढा विशाल किल्ला आहे. नावच विशाळगड त्यामुळे आहे. प्रचंड आहे, मोठा आहे, विस्तारानं इतका प्रचंड आहे की शेती करून राहावं, वर शेती करता येते एवढा विस्तार आहे त्याचा. शेती आहे अजूनही वर. याला मोर्चे लावायला पाठवले सुर्वे आणि पालवणीकर, हे दोघं विशाळगडाला पायथ्याला मोर्चे लावून बसले. खरं तर विशाळगड नुकताच महाराजांनी 6 महिन्यापूर्वी स्वराज्यात सामील केला होता. पन्हाळा घेतला त्यावेळेस विशाळा घेतला होता. आदिलशाही मुलूक स्वराज्यात सामील झाला होता, पण आता विशाळाला मोर्चे लागले होते. गड मात्र खालच्या लोकांना दाद देत नव्हता. गडावरचा भगवा झेंडा तसाच फडकत होता, दिमाखानं स्वराज्याचा झेंडा त्याच्यावर फडकत होता. विशाळगडाच्या किंचित, पन्हाळगडाच्या वायव्येला किंचित हा विशाळगड आहे, 20 कोसावर. कोसाचं 1 कोस म्हणजे किती अंतर करून पहा, काय असेल ती गणित करा. पण सुमारे 72 ते 75 किलोमीटर, 20 त्रिक 60, त्यांनी बरोबर सांगितलं, 3.5 किलोमीटरच्या घरात जातं ते. 72 ते 75 किलोमीटरचं अंतर आहे पन्हाळा ते विशाळा. वास्तविक यावेळी विजापूरच्या आदिलशहानं औरंगजेबाला म्हणजे मुघलांना औरंगजेबाला पत्र लिहून कळवलं होतं की मी स्वराज्याचा नाश करण्यासाठी, शिवाजीराजाचा नाश करण्यासाठी फौज सोडली आहे, पाठवतोय, पण मला काही कुमक द्या. पत्र काय होतं? काही कुमक द्या. म्हणजे
तुमचं लष्कर माझ्याबरोबर द्या, पैसे खर्चाला द्या, दारुगोळा द्या, दोन्ही तिन्ही अर्थाने कुमक द्या, असा त्याचा विषय आहे. स्वतंत्र मोहीम मी करतोय, पण मोगल बादशाह औरंगजेबाने यावेळी विचार केला की जर तू मोहीम करतोय तुझं तू कर, तुला मी जर हात मिळवणी केली, तुला मदत केली, तर ते मोगलाच्या इबरतीला शोभणारं नाही. आदिल खानाशी बरोबरी करून युद्ध करावं अशी आमची योग्यता आहे काय? आम्ही एकटं करू शकतो. तुझ्याबरोबर बरोबर तुझी बरोबरी किंवा तू आमच्या बरोबर येऊन युद्ध करतोय हे त्याला मान्य नाही. आमची स्वतंत्र मोहीम असली पाहिजे असं त्याला वाटलं. आणि म्हणून त्यांनी शाहिस्तेखानाला पाठवलं ना, 1,00,000ची फौज घेऊन, 30,000चं घोडदळ आणि 30,000चं घोडदळ आणि 77,000चं पायदळ. बाकी हत्ती वेगळे, 500 हत्ती सांगितले, 100 उंट सांगितले, बाकी सगळा बाजार वेगळा. कमीपणा आणला नाही पाहिजे. स्वराज्य संपवायला तू करतोय तसं माझंही स्वतःचं माझं मी. कारण उद्याच्याला दोघांनी मिळून स्वारी केली आणि ती जर उद्या संपायचा विषय आला, शिवाजीराजाचं राज्य संपणार असं त्यांना वाटतंय, पण शिवाजीराजाचं राज्य संपायचं असेल तर त्याची वाटणी कशी करायची? मग तू किती मी किती, हा विषय आहे ना पुढचा. म्हणून औरंगजेबाला या गोष्टी मंजूर नाहीत. त्याने तुझं स्वतंत्र असेल, आमचं स्वतंत्र असलं पाहिजे, म्हणून आपला सरदार स्वतंत्र शाहिस्तेखान इथं पाठवला. आणि यावेळी आदिलशहाला थोडंसं ठीक आहे, आता एकदा शिवाजीचं हे बंड किंवा शिवाजीराजाचा हा सगळा नवीन सल्तनतीचा पाया एकदा उधळून गेल्यावर पाहू परत औरंगजेबाशी, असे त्याची भूमिका झाली. आत्तापर्यंत अनेक आदिलशाही सरदारांना शिवाजीराजांनी बनवलं होतं, फसवलं होतं, प्रत्येकाला वेगळी तऱ्हा आपण पाहिली आहे. अफजलखानाच्या वेळेस काय केलं शिवाजीराजांनी? अनेकांना झुकांडी दिल्या होत्या, अनेकांना पराभूत केलं होतं, युद्धाच्या रणभूमीवरही त्यांना परास्त केलं होतं, अनेकाला मारलं होतं. त्यामुळे आदिलशाहीत शिवाजीराजाच्या अनेक गुणाचं वर्णन चाललेलं आहे. शिवाजीराजा काय आहे माहीत आहे, फसव्या आहे, ठग आहे असं त्यांना वाटत होतं. आणि म्हणून आदिलशाह रोजच्या रोज किंवा सतत सिद्दी जोहरला पत्रव्यवहार करीत होता, इशारे देत होता, हुकूम पाठवित होता, सांगत होता शिवाजीपासून सावध राहा, शिवाजीपासून सावध राहा. एखादी वेळी तो तुला गोड गोड थापा मारेल, तुला तो खोटं बोलेल, त्याच्यावर विश्वास ठेवू नको. तो बिलंदर आहे, तो धूर्त आहे, काय करेल याचा त्याचा नियम नाही, त्यामुळे तू त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस. हे लिहितोय, हे कवींद्र परमानंदांनी लिहून ठेवलं आहे बरं का. सिद्दी जोहरला बादशाहकडून रोज पत्र येत आहेत हे त्याने लिहून ठेवलं आहे. नुसतं एवढंच नाही तर इतर लोक जे आहेत ना, इतर म्हणजे कोण, यावेळी महाराष्ट्रात असणाऱ्या सत्तामधले पोर्तुगीज, डच, इंग्रज ही आपल्या लोकांशी पत्रव्यवहार करतात. त्यामध्ये डचांनी आपल्या गव्हर्नरला डचांच्या वेंगुर्ल्याहून पत्र लिहिलं. तारीख 17 जुलै 1660 या दिवशी त्यानं लिहिलं. त्याचं निरीक्षण वाखाणण्यासारखं आहे, लक्षात ठेवा काय आहे. आम्ही मागले पत्र रवाना केल्यानंतर विजापूरच्या सैन्याने पाठलाग केल्यामुळे शिवाजीराजा सुमारे 8,000 शिपाई आणि 60 घोडेस्वारासह पन्हाळ्यात पळून गेलाय. बळकट किल्ल्यात त्याने आता आपला वास्तव्य केलंय, तिथं आश्रय घेतलाय आणि त्याला सिद्दीच्या फौजेने वेढा दिलाय, जोहरने त्याला वेढा दिलाय. पावसाळा जवळ आल्यामुळे फार दिवस आपला वेढा चालवता येणार नाही, सिद्धीचा वेढा चालवता येणार नाही असा शिवाजीराजांचा अंदाज आहे, पण तो चुकीचा ठरला आहे. म्हणजे डचांचं लक्ष कोणीकडे आहे ते पण ठेवा, दृष्टी तिकडे ठेवा. सिद्दी जोहरच्या बऱ्याच सैन्यानिशी सिद्धीने आपल्या सैन्यानिशी पावसाळ्यातही वेढा चालू ठेवण्याची योजना केली आहे. पावसाळी छपरे त्यानं बांधलेली आहेत. किल्ल्यात तंबाखू, मीठ, धान्य वगैरे जिन्साचा तुटवडा असून पुष्कळ पैसा भरून आदिलशहाकडून माफी मिळवण्यासाठी शिवाजीराजा प्रयत्नशील आहे. म्हणजे यांचं लक्ष किती बारकाईन आहे. शिवाजीराजा काय करतोय याच्याकडे लक्ष आहे, सिद्दी जोहर काय करतोय याच्याकडे लक्ष आहे. आपल्या सगळ्या वार्ता आपल्या ऑफिसरला कळवत आहेत. हे जे मी सांगतोय हे मला लोकवार्ता, लोकातली चर्चा आहे. शिवाजीराजा काय प्रयत्नशील आहे
त्याच्यात लोकात चर्चा आहे. तथापि विजापूरचा बादशाह अशी माफी द्यायला नाकारतोय आणि तो सगळं मुलूक आपल्याला हस्तगत होण्यासाठी प्रयत्नशील आहे. म्हणून तो सतत पत्रे लिहून कळवतोय की तू सावध राहा, तू सावध राहा. सिद्धीजोहरही हुशार आहे, नेकीनं तो लढतोय. परिश्रमपूर्वक डोळ्यात तेल घालून तो उभा आहे. शिवाजीराजाला बाहेर जाऊ देत नाही, त्याच्या माणसाला बाहेर जाऊ देत नाही. एकही माणूस सुटत नाही. आतली बातमी सुद्धा बाहेर नाही, बाहेरची बातमी आत जाऊ देत नाही. पन्हाळ्याचा वेढा त्याने रात्रंदिवस सावध ठेवला आहे, माणसाला झोपू देत नाही. स्वतः रात्री गस्त फिरतो, रात्री अपरात्री. स्वतः जर मोर्चाचा मुख्य असेल ते आला तर बाकीचे लोक कशी झोपतील? तो फिरतो. कडक ठेवला आहे त्याने वेढा. असं सिद्धीजोहरच्या बाबतीतलं आहे. कवींद्र परमानंदांनी याबद्दल सविस्तरात लिहून ठेवलं आहे. हे जे सगळं आहे ते संस्कृतात आहे, लिहून ठेवलं आहे म्हणून आपल्याला ते कळतं आहे. 25-26 अध्याय सिद्धीजोहरच्या विषयानं आहेत. 25-26 म्हणजे अध्याय क्रमांक 25 आणि 26. वाचा. आषाढ सुरू झाला, प्रचंड पाऊस सुरू झाला, मुसळधार पाऊस. आपल्याकडे आषाढात नसतो तेवढा. आपल्याकडे याचा अर्थ मी म्हणतोय ते पश्चिम महाराष्ट्र, थोडं तुम्ही मराठवाडा, खानदेश, अजून थोडंसं जावा ते भाग नाही, विदर्भ. आता हे आपले पावसाचे दिवस आहेत, पण यावेळेस कोकणातला पाऊस प्रचंड असतो. कोल्हापूरचा पाऊस आता संपत आला. पाऊस प्रचंड चालू आहे. सगळी सृष्टी धावून निघते, न्हावून निघते, हिरवीगार झालेली आहे. पाण्याचे लोटच्या लोट गडावरून वाहत आहेत आणि गडाला हिरवा विळखा पडलाय. त्यातून मोर्चे लावलेल्या लोकांतून निष्ठायचं कसं याचा विचार करून करून महाराजांचं डोकं अगदी शीर्ण व्हायला लागलं. पार डोक्याला भेगा पडायला लागल्या. शकलं होतात डोक्याची याची विचार करून. तशी पाळी आली. यावेळी गडावरील शिबंदी होती 6,000 लोकांची. किती? 6,000. आणि बाहेर किती आहेत? 35,000. कसं काय? सगळीकडे तेच. इकडे 20,000 आणि वर 350. आणि गडात खासे लोक आहेत. स्वतः महाराज आहेत, कारकुन मंडळी आहेत, सबनीस आहेत, हवालदार आहेत, कारखानीस आहेत, किल्लेदार आहेत, मुत्सद्दी लोक आहेत. त्र्यंबक भास्कर या नावाचा किल्लेदार आहे गडाला, त्र्यंबक भास्कर. आणि याबरोबर अजून दुसरा एक हुशार आहे, गंगाधर पंत या नावाचा एक मुत्सद्दी आहे. सगळेच लोक शहाणे आहेत, सगळेच लोक शूर आहेत. त्यातल्या त्यात हा किल्लेदार आहे. म्हणजे त्याचं विशेष नाव घेण्यासारखं आहे. नाव म्हणजे नाव माहीत आहे म्हणून, बाकीच्याची नावही माहीत नाहीत. निष्ठावंत, धैर्यशाली, शूर, भारदस्त आहे, ब्राह्मण आहे. म्हणजे ब्राह्मण युद्धात जात होते आणि क्षत्रिय धर्मशास्त्र अभ्यास करीत होते. लक्षात ठेवा, दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सव्यसाची असा एक शब्द आपल्या कधीतरी परिपाठात आला असेल, ऐकला असेल तर पहा. सव्यसाची म्हणजे काय? अर्जुनाला हे विशेषण आहे. अर्जुनाच्या अनेक नावातलं एक नाव आहे सव्यसाची. म्हणजे दोन्ही हातांनी धनुष्यबाण चालवण्याची योग्यता असणारा, असं अर्जुनाच्या बाबतीतलं हे विशेषण आहे. आपण उजव्या हाताने जेवतो, शस्त्र चालवायला, सुरी चालवायला, आता तलवारीचा विषय नाही बोलत, उजवा हात वापरतो. कदाचित कधी उजव्या हाताला लागलं तर डाव्या हाताने वापरून पहा, वापरता येत नाही. पण अर्जुन युद्ध करीत असताना उजव्या हाताने जेवढ्या कौशल्यानं तो बाण मारतो तेवढाच डाव्या हाताने बाण मारतो. दोन्ही हात तेवढेच कौशल्यानं काम करतात म्हणून त्याला म्हणतात सव्यसाची. पण सव्यसाचीचा अर्थ अजून खोल आहे. सव्यसाची म्हणजे काय? शस्त्र आणि शास्त्र या दोन्हीत जो पारंगत आहे त्याला म्हणायचं सव्यसाची. लक्षात आलं? दोन विषय विभिन्न आहेत. डावा आणि उजवा हात विभिन्न आहेत, पण दोन्ही तेवढ्याच तीव्रतेने, तेवढ्याच एक ताकदीनं चालवतो, त्याला सव्यसाची म्हणतात. तसं शस्त्र आणि शास्त्र दोन्ही विषय वेगळे वेगळे आहेत. शस्त्राचा आणि शास्त्राचा संबंध असत नाही. शास्त्र अध्ययन करणारे लोक शस्त्रात पडत नाहीत, शस्त्र चालवणारे लोक शास्त्रात पडत नाहीत. पण शिवाजी महाराजांचे लोक हे दोन्ही करणारे आहेत. किंबहुना आमच्या राष्ट्राची परंपरा हे दोन्ही चालवणारी आहे. आमच्या गुरुकुलामध्ये हे दोन्ही शिकवलं जात होतं एकाच विद्यार्थ्याला. चाणक्याच्या गुरुकुलाचा विचार करा. मी एक नाव सांगतोय नाही, 100 नावं सांगेन. भगवान राम, भगवान कृष्ण ज्या गुरुकुलात शिकले आणि तसेच हजारो गुरुकुल या देशात होती, तिथं काय शिकत होते? भगवान कृष्णाने जसं युद्धशास्त्र शिकलं तसं धर्मशास्त्र शिकलं. रामचंद्राने धर्मशास्त्र शिकलं तसं युद्धशास्त्र शिकलं. सुदाम्याने भगवान कृष्णाबरोबर अध्ययन केलं, तिथं त्यांनी शास्त्राध्ययनही केलं आणि युद्धाध्ययनही केलं.
पुढच्या आयुष्यात काय वापरायचं काय नाही ज्याचा त्याचा भाव आहे, पण गुरु सगळं ज्ञान देत होते. आवश्यक आहे ते सगळं शिकलं पाहिजे. आज नाही का आपल्या आयुष्यात भौतिकशास्त्राचा काय उपयोग असतो का, बीजगणिताचा काय उपयोग असतो का लौकिक आयुष्यात? पण एखादा इंजिनियर झाला, एखादा डॉक्टर झाला तर त्याला जीवशास्त्र भौतिकशास्त्र पुढे जास्त लागतं, पण पूर्व आयुष्यात ते शिकवलं जातं. तसंच सगळं मूलभूत त्यावेळेस शिकवलं जात होतं. याचा विचार महत्त्वाचा आहे. शिवाजी महाराजांचे लोक शस्त्रपारंगत आहेत, शास्त्रपारंगत आहेत. अजून शिवाजी महाराजांबरोबर यावेळी किल्ल्यावर कोण कोण आहेत? खूप लोक आहेत. बांदल देशमुखांचे लोक शिवाजी महाराजांबरोबर आहेत. ते आता आहेत बाजीप्रभू देशपांडे. हे बांदलांचे प्रधान आहेत. प्रधान म्हणजे मुख्य आहेत. बांदलांचे पेशवे आहेत किंवा बांदलांचे सरनोबत आहेत. ते बांदल कोण आहेत आणि हे बाजीप्रभू कोण आहेत याचा विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल. उद्याच्याला मगाशी पण सांगितलं, तुम्ही आता उशिरा आले म्हणून पुन्हा सांगतो. सकाळी 7:45 वाजता श्रावणीचा कार्यक्रम, कालही तुम्हाला सांगितलेला आहे. श्रावणीचा कार्यक्रम आपल्या कुकुरमुंडी महाराज मठात होणार आहे. सगळ्यांनी श्रावणीला अवश्य या. धर्मकार्य आहे. श्रावणीशिवाय किंवा खांद्यावर जानवं असल्याशिवाय आपल्याला धर्म कार्य करता येत नाही. किंवा धर्माचं एक लक्षण आहे, जसं कपाळाला गंध आहे, गळ्यात माळा आहे, तसं खांद्यावर जानवं आहे आवश्यक आहे. पूर्वी मेलेले माणसं म्हणजे पोर्तुगीज लोक हिंदूंना मारायचे, मुसलमान लोक हिंदूंना मारायचे. आणि किती मेले मोजायचं कसं? 1 2 3 100 500 1000 10,000 नाही. अंगावरची जानवे काढायचे आणि ते मोजायचे. जानवे मोजायचे म्हणजे आकड्यात नाहीत, ते मनात मोजायचे. 10 मन जानवी असलेले लोक मेले. लक्षात ठेवा. म्हणजे सगळे लोक जानवे घालत होते. विचारतोय आम्ही आज विचार करतोय की मी जानवं घालू का नको. जानवं केवळ ब्राह्मण घालतात नाही. भगवान रामचंद्र क्षत्रिय आहेत, भगवान कृष्ण क्षत्रिय आहेत, किंवा अनेक योद्धे रथी महारथी भीष्माचार्य अर्जुन सगळ्यांच्या गळ्यात जानवं आहे. परमात्मा पांडुरंग त्याच्या गळ्यात जानवं आहे. म्हणजे आपले सगळे आदर्श आहेत हे. तर आपण जानवं घातलं पाहिजे. याच्यापेक्षा पुढचं सांगतो, वानर योनीत जन्मलेले मारुती राय त्यांच्या गळ्यात जानवं आहे. आपल्या गळ्यात जानवं असायला काय हरकत आहे? आणि जानवं म्हणजे काही फार खडतर आहे, अवघड आहे, कठीण आहे असलं काही नाही. काही नाही. धर्मात खांद्यावर असणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी पाळणूक काय फार अवघड आहे आणि कळतं असं काहीही नाही. आपापला धर्म नित्यकर्म जे करताय ते करीत राहा. ते करीत असताना जानवं खांद्याला ठेवा. एवढंच त्यातलं महत्त्वाचं आहे. बाकी काहीही जानव्यासाठी अतिनिर्बंध आहेत असा विषय नाही. फक्त ते सूर्यग्रहण चंद्रग्रहण झाले की नवीन घालायचं, पहिलं काढून टाकायचं. अंत्यविधीला गेलं, कोणाच्या मातीला गेलं, मुडद्याला हात स्पर्श झाला किंवा घरात सोयर सुतक आलं तर जानवं बदलायचं. एवढाच भाग आहे. बाकी काही अडचणीचं नाही. बाकी सविस्तरात अजून काय काय असतं, कसं घालायचं, कसं बदलायचं किंवा उद्या काय करायचं ते प्रत्यक्ष तिथं या. तिथं सगळं सांगितलं जाईल. अडलं तर मी आहेच आहे, केव्हाही मला विचारा. हां चालतंय. आज इथंच थांबू. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. फोन बिन नाही ना आला मध्ये, नाहीतर आडवं होतं ते.